कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कढीपत्ता राईसची रेसिपी। हा जो आहे हा एकदम टेस्टी आणि झटपट होणारा कढीपत्ता राईस आहे। याच्यासाठी आपण कढीपत्त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एक मिरची, हिरवी मिरची वापरलेली आहे। त्याचबरोबर थोडेसे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे वापरणार आहोत। आता या सगळ्या गोष्टींना आपण पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहोत। सगळ्यात पहिले मी दाणे घालून घेतले, त्याला थोडंसं परतून घेतलं। त्यानंतर तीळ आणि कढीपत्ता घालून घेतला। याही गोष्टींना छान कुरकुरीत होईपर्यंत परतला आहे। जी एक मिरची घेतली होती त्याचे तुकडे करून घालून घेतले आणि त्यानंतर आपण ते मिश्रण थंड करायला ठेवलं। तोपर्यंत जो शिजवलेला भात आहे त्याला मी थोडं मोकळं करून घेतलं एका पातेल्यामध्ये आणि त्यामध्येच मी मीठ घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपले जे नेहमीचे मसाले असतात, तिखट, हळद, धने जिरे पूड आणि त्याचबरोबर थोडी मिरपूड, हे सगळं घालून आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे भातामध्ये हे मसाले असे घालून घेऊन मिक्स करून ठेवले की ते भाताला सगळीकडे छान लागतात आणि मग आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा ते अधिक चविष्ट भात तयार होतो। त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण सगळे मसाले त्यात घालून घेऊन त्याला मिक्स करून तसंच ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत आपण कढीपत्त्याचा जो मसाला तयार करणार आहोत ते पण थंड झालेला आहे। त्याला एका मिक्सर जारमध्ये काढून आपण मिक्स करून ग्राइंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी छान पावडर मिळते। आता या पावडरला आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। त्याच्यासाठी मी 1.5 चमचा छोट्या चमच्याने तेल घेतलेलं आहे एका पॅनमध्ये। त्याच्यामध्ये मी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घालून घेतली आहे आणि हिंग घातला, त्याला छान परतून घेतलं। त्यानंतर आपण जिरं, मोहरी घालून घेतलं यामध्ये आणि मग त्यानंतर हा जो कढीपत्त्याचा मसाला आहे हा घालून घेतला आणि त्याला थोडंसं परतलं आणि त्यानंतर 1 चमचा सांबार पावडर मी इथे घालून घेतली आहे। याच्यामुळे खूपच चव ही जी कढीपत्ता राईसची आहे ही वाढते। त्यानंतर आपण हा भात घालून घेतला। बाकीचे मसाले आपण भातात घातलेच होते, त्यामुळे परत घालण्याची गरज नाही। याला छान परतून घेतलं आणि शेवटी त्याच्यावर छान लिंबू पिळून घेतला आहे। त्यामुळे थोडासा आंबटपणा येतो आणि भात छान लागतो। त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि ती पण त्याच्यावर छान स्प्रेड करून घेतली। त्याला मिक्स करून घेतलं आणि असा आपला कढीपत्ता राईस झाला तयार। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता किंवा लाल मिरचीही घालू शकता। तर असा हा आपला टेस्टी आणि स्वादिष्ट कढीपत्ता राईस। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।